Hello everyone, myself Pranali here and I'm working as an assistant professor for BVO course, that is Food Processing and Preservation. So once again this lecture is only for SY BVO class, म्हणजे आपली जी सेकंड इयरची बॅच आहे त्यांच्याच करता फक्त हे लेक्चर आहे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये फूड केमिस्ट्रीमधला फूड ॲडिटिव्ह हा टॉपिक कवर केला होता, तसंच यावेळेसुद्धा फूड केमिस्ट्रीमधलाच आपला पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज वॉटर हा मी कवर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. सो मी तुम्हाला खूप आधीपासून सांगत आली आहे की वॉटर हे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फूडमध्ये त्याचा एक स्पेसिफिक रोल आहे की ते एक मायक्रोन्यूट्रियंट आहे, जसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आहेत त्याचबरोबरीचा धरला जाणारा वॉटर हा सुद्धा एक मायक्रोन्यूट्रियंट आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतं. त्यानंतर जी आपली बॉडी आहे ती हायड्रेट ठेवायचं काम वॉटर करत असतं. सो आता वॉटरच्या बेसिक प्रॉपर्टीज काय आहेत किंवा वॉटरचं स्ट्रक्चर काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी या लेक्चरमध्ये कवर केल्या आहेत. सो आता आपण एक एक करून ते बघूयात. सो आता सगळ्यात पहिले वॉटर काय आहे. सो द वॉटर इज मेड अप ऑफ टायनी मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन्ही टायनी मॉलिक्यूल्सपासून वॉटर तयार होतं. सो द प्युअर वॉटर हॅज नो कलर, नो टेस्ट अँड डझंट स्मेल ऑफ एनिथिंग. म्हणजे ते ट्रान्सपरंट आहे, दॅट इज नो कलर. त्यानंतर त्याला टेस्टलेस आहे, म्हणजे त्याला काही टेस्ट नाही आहे. सो इट हॅज नो टेस्ट. त्यानंतर इट डझंट स्मेल ऑफ एनिथिंग, म्हणजे त्याला कुठलाही फ्लेवर किंवा कुठलाही अरोमा त्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. ओके. सो वॉटर एक्झिस्ट इन 3 फॉर्म ऑन दी अर्थ. म्हणजे आता अर्थमध्ये किंवा आपल्या पृथ्वीवरती आपल्याला 3 फॉर्ममध्ये वॉटर सापडतं. सो फर्स्ट वन इज सॉलिड, दॅट इज आईस, स्नो ऑर फ्रॉस्ट. म्हणजेच काय की सॉलिड फॉर्ममध्ये ते बर्फ असेल त्या फॉर्ममध्ये वॉटर सापडतं. त्यानंतर सेकंड वन आहे लिक्विड, म्हणजेच काय इन लेक्स, ओशन्स, रेन, ड्यू, फॉग अँड मिस्ट. म्हणजेच काय की जे आपलं बाहेर नदी असेल किंवा एखादा तलाव असेल किंवा खूप मोठं ओशन असेल ते या किंवा पाऊस असेल या फॉर्ममध्ये आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये ते वॉटर सापडतं. त्यानंतर थर्ड वन आहे गॅस स्टेट, दॅट इज स्टीम ऑर वॉटर वेपर. म्हणजे जी आपली वाफ असते ती, किंवा इनविजिबल वॉटर इज प्रेझेंट इन द एअर. म्हणजे हवेमध्ये असलेलं इनविजिबल वॉटर आहे जे आपल्याला दिसत नाही, तिथेसुद्धा ते वॉटर प्रेझेंट असतं. सो द वॉटर एक्झिस्ट इन 3 फॉर्म, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सो आता आपण पुढे वळूयात. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ वॉटर. आता तुम्हाला हे स्कूल डेजपासून माहिती आहे की वॉटरचं स्ट्रक्चर इज दॅट इज किंवा केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. म्हणजे त्यामध्ये 2 Hचे मॉलिक्यूल आहेत आणि 1 Oचा मॉलिक्यूल आहे. आता हे H आणि O काय आहेत. सो दॅट इज 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन अँड 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. आता हे आहेत, पण हे बाइंडिंग कसे झालेले आहे तर तुम्ही इथे स्ट्रक्चरमध्ये बघू शकता की यांची कोवॅलंट बॉन्डिंग झालेली आहे. म्हणजे तो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे तो हे 2 हायड्रोजन ॲटम एका ऑक्सिजन ॲटमला कोवॅलंट बॉन्डिंगने बाइंड झालेले असतात. ओके. सो आता पुढे वळूयात. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो आता मी इथे खूप 4 बेसिक प्रॉपर्टीज घेतल्या आहे ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये बघत असतो. वॉटरच्या सगळ्या काही प्रॉपर्टीज, बऱ्याचशा प्रॉपर्टीजबरोबर आपण खूप काहीतरी ट्रिक्स करत असतो, पण आपल्याला एक्झॅक्टली त्या प्रॉपर्टीला नाव काय आहे हे लक्षात येत नाही. पण आपण त्या प्रॉपर्टीज बघितलेल्या असतात रोजच्या किंवा आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये. सो आपण एक एक करून बघूयात. सो द फर्स्ट वन इज पोलॅरिटी. सो द वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल विथ हायड्रोजन ॲटम पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड द ऑक्सिजन ॲटम नेगेटिव्हली चार्ज्ड. म्हणजे मी जे तुम्हाला आधीच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं की 1 ऑक्सिजन ॲटम असतो आणि 2 हायड्रोजन ॲटम्स असतात जे कोवॅलंटली बॉन्डिंग झालेली असते. सो त्यापैकी जो हायड्रोजन ॲटम आहे ते पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात आणि दुसरा जो आहे आपला ऑक्सिजन ॲटम तो नेगेटिव्हली चार्ज असतो. सो दिस पोलॅरिटी कॉजेस अन अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स. म्हणजे त्या वॉटर मॉलिक्यूलच्या आजूबाजूला असलेले जे काही नेबरिंग मॉलिक्यूल्स आहेत, मग ते वॉटरच असो किंवा दुसरे कुठलेही मॉलिक्यूल असो, त्यांच्याबरोबर ते अट्रॅक्शन क्रिएट करतात जेणेकरून त्यांच्याबरोबर त्यांची बाइंडिंग होते. आता ही बाइंडिंग कशी होत असणार. सो ती हायड्रोजन जे बॉन्ड्स आहेत जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते एका नेगेटिव्हली चार्ज्ड दुसऱ्या मॉलिक्यूलबरोबर बॉन्डिंग तयार करतात. सो इट्स लाईक अ मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेट कसं आहे किंवा आपल्याला जे लो चुंबक कसं असतं त्याच्यासारखंच ते जाऊन बाइंडिंग करत असतं. सो द हायड्रोजन एंड कॅरीज अ स्लाईट पॉझिटिव्ह चार्ज अँड द ऑक्सिजन एंड कॅरीज अ स्लाईट नेगेटिव्ह चार्ज. म्हणजे एक साईडला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दुसऱ्या साईडला नेगेटिव्ह चार्ज असतो. सो आता तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता की जे हे रेड कलरचे जे तुम्हाला दिसतं आहेत ते ऑक्सिजन ॲटम्स आहेत आणि दुसरे जे आहेत ते व्हाईट कलरचे ते हायड्रोजन ॲटम्स आहेत जे 2 कोवॅलंटली बॉन्ड झालेले आहेत. सो आता याच्यातला एक मॉलिक्यूल येऊन एक वॉटर मॉलिक्यूलला दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला येऊन बाइंड होतं आहे. सो ते जे येलो कलरचे आहे तर त्यामध्ये त्यांची बाइंडिंग होते आहे
ते कोव्हॅलंट बॉन्डिंगने होत आहेत. सो आता पुढे आहे कोहेशन. सो आता हे कोहेशन काय आहे? सो द वॉटर इज अट्रॅक्टेड टू वॉटर. म्हणजे ही जी आधीची जी पोलॅरिटी प्रॉपर्टी आहे त्यामुळेच या वॉटरची दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलबरोबर बाइंडिंग होते. दॅट इज कॉल्ड ॲज कोहेशन. सो द वॉटर हॅज व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दॅट होल्ड्स द सॉलिड अँड लिक्विड टुगेदर. म्हणजे आता तुम्ही इथल्या फिगरमध्ये बघू शकता की खूप सारे वॉटरचे ड्रॉपलेट्स पडलेले आहेत. सो त्यातले 2-3 ड्रॉपलेट्स आहेत ते पटकन एकत्र येऊन बॉन्डिंग तयार करत आहेत. म्हणजेच काय की त्यांनी वॉटर इज अट्रॅक्टेड टू वॉटर, आपली जी फर्स्ट सेंटेन्स आहे त्याचं तुम्हाला इथे इमेजमध्ये ह्या दिसत असणार. त्यानंतर द हायड्रोजन बॉन्डिंग लॉक्स द मॉलिक्यूल टुगेदर. म्हणजे जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती त्या दोन्ही मॉलिक्युल्सला बरोबर लॉक करते किंवा त्यांना टायअप करते दोघांचं. त्यानंतर दस द फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स इन अ ड्रॉप ऑफ वॉटर आर कोहेसिव्ह. म्हणजे ह्यामध्ये जे काही फोर्सेस आहे, ज्या फोर्समुळे ते दोघं मॉलिक्युल्स एकत्र बाइंड होत आहे किंवा होल्ड होत आहे किंवा लॉक होत आहेत. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह. म्हणजेच काय की ते वॉटर इज कोहेसिव्ह किंवा द ड्रॉप ऑफ वॉटर आर कोहेसिव्ह हे ह्यावरून कळतं. सो तुम्हाला इथे एक छोटी ॲनिमेटेड व्हिडिओ आहे मी जो इथे ॲड केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसत असणार. तर हे खूप सिम्पली आपण सगळे ठिकाणी बघत असतो जिथे कुठे वॉटर मॉलिक्युल्स असतात ते. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कोहेशन किंवा दिस वॉटर ड्रॉपलेट आर कोहेसिव्ह. ओके. सो आता नेक्स्ट बघूयात आपण. आता नेक्स्ट आहे ॲडेशन. आता कोहेशन आणि ॲडेशन हे बरोबरी सोबतच हँड ऑन हँड काम करतं. सो द वॉटर इज अट्रॅक्टेड टू अदर सबस्टन्सेस. म्हणजे जसं वॉटर इज अट्रॅक्टेड टू वॉटर ही कोहेशन प्रॉपर्टी होती किंवा कोहेसिव्ह वॉटरबद्दलची इन्फॉर्मेशन होती. तसंच ॲडेशनमध्ये काय आहे की वॉटर इज अट्रॅक्टेड टू अदर सबस्टन्सेस. म्हणजे वॉटर ड्रॉपलेट सोडून दुसरे कुठले अदर सबस्टन्सेस मॉलिक्युल्स असतील वॉटरच्या आजूबाजूला तर ते जाऊन त्याबरोबर बाइंडिंग करतात. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ॲडेशन. सो द वॉटर इज अडेसिव्ह टू एनी सबस्टन्सेस विथ विच इट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे तुम्हाला सांगितलं की आपले जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि जे ऑक्सिजन ॲटम आहे तो नेगेटिव्हली चार्ज असतो. सो हे जे हायड्रोजन ॲटम्स आहेत किंवा तो जो हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे त्यामध्ये वॉटरमध्ये तर ते दुसऱ्या सबस्टन्सबरोबर जाऊन हायड्रोजन बॉन्ड्स क्रिएट करतात किंवा तिथे ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात जेणेकरून ते तिथे स्टिक होऊन राहतील. आता तुम्ही पुढच्या इमेजमध्ये इथे बघू शकतात खाली दिलेल्या की ते जे लीफ आहे म्हणजे ते जे पान आहे त्याच्या एंडला एक वॉटर ड्रॉपलेट आहे किंवा बरेचसे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत. तर त्यांनी त्या वॉटर ड्रॉपलेटने त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही हायड्रोजन बॉन्ड्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज त्यांनी त्या लीफच्या किंवा त्या सबस्टन्सला त्यांनी बाइंडिंग केलेली आहे किंवा अट्रॅक्ट किंवा स्टिक करून ते तिथे थांबलेले आहेत किंवा तिथे ते स्टॉप झालेले आहेत. सो त्यांनी काय केलं की तिथे ॲडेशन क्रिएट केलेले आहे जेणेकरून ते वॉटर ड्रॉपलेट खाली पडत नाही आहेत. सो दिस इज द मेन प्रॉपर्टी ऑफ ॲडेशन. द वॉटर इज अट्रॅक्टेड टू अदर सबस्टन्सेस. म्हणजे तो वॉटर जो ड्रॉपलेट आहे तो लीफला अट्रॅक्ट झालेला आहे, तिथे त्यांनी हायड्रोजन बॉन्ड क्रिएट केलेला आहे. सो आता नेक्स्ट वन आहे सॉल्वेशन. आता हे सॉल्वेशन आपल्याला सगळ्यात म्हणजे लहानपणापासूनच आपण बघत आलेलो आहे की मीठ आपण थोडंसं जरी पाण्यात टाकलं आणि थोडंसं जरी मिक्स केलं तर ते लगेच डिझॉल्व्ह होतं. सो कुठलीही सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल हे जर आपण पाण्यामध्ये टाकलं किंवा वॉटरमध्ये ॲड केलं तर ते थोडंसं मिक्स केल्यानंतर लगेच डिझॉल्व्ह होतं. तर हे असं का होत असणार? सो हे का होतं की त्यामधली सॉल्वेशन प्रॉपर्टी जी आहे वॉटरमध्ये त्यामुळे होतं. So what is it? So the water not only dissolves many compounds but also dissolves more substances than liquid, thus considered as universal solvent. म्हणजेच काय की वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे म्हणून त्यामध्ये सॉलिड असेल किंवा लिक्विड स्टेटमधलं कुठलंही सबस्टन्स असेल तर ते लवकरात लवकर डिझॉल्व्ह होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट. तर हे का होतं? तर अ पोलर मॉलिक्यूल विथ पार्शियली पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस इट रेडिली डिझॉल्व्स आयन्स अँड पोलर मॉलिक्युल्स दस रेफर्ड ॲज सॉल्वंट. म्हणजेच काय की मी जसं तुम्हाला सांगितलं की पोलॅरिटी त्यांची प्रॉपर्टी आहे वॉटरची, त्यातला एक पार्ट असतो पॉझिटिव्हली चार्ज असतो जो हायड्रोजनचा पार्ट आहे, त्यानंतर ऑक्सिजनचा पार्ट आहे तो नेगेटिव्हली चार्ज असतो. सो ह्यामध्ये कुठलंही आयन असतील किंवा कुठलेही पोलर मॉलिक्युल्स असतील तर ते डिझॉल्व्ह करून घेण्याची कॅपॅसिटी किंवा ती प्रॉपर्टी वॉटरमध्ये असते म्हणून इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट. त्यानंतर आहे अ सबस्टन्स केपेबल ऑफ डिझॉल्विंग अदर पोलर मॉलिक्युल्स अँड आयोनिक कंपाऊंड इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. म्हणजेच काय की सॉल्वंट आहे त्यामध्ये कुठलंही सबस्टन्स असेल दॅट इज पोलर मॉलिक्युल्स असतील किंवा आयोनिक कंपाऊंड असतील ज्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात
दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट. म्हणजेच कुठलं आहे ते वॉटर. सो तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकता की मी एक इमेज अशी टाकली आहे की ज्यामध्ये एक कलर आहे ब्ल्यू कलरचा, तो त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो आहे. आता बरेचसं आपण घरात किंवा कुठेही सायंटिफिक एक्सपेरिमेंट करत असताना आपण खूप स्लो मोशन व्हिडिओज काढतो ह्या अशा डिझॉल्विंगचे. सो हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे म्हणून हे इझिली सगळं काही त्यामध्ये डिझॉल्व्ह करून घेतं. आता वॉटर इन फूड, आता हा आपल्या फूड प्रोसेसिंगच्या टॉपिकशी किंवा आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. सो आता आपण बघूया की फूडमध्ये वॉटरचा काय एक्झॅक्टली रोल असतो किंवा काय असतं फूडमध्ये वॉटर. So the forms of water in food. So the presence of water in the food is described as the moisture content or water activity of the food. म्हणजे फूडमध्ये प्रेझेंट असलेलं कुठलंही वॉटर असेल किंवा कुठल्याही फॉर्ममधलं वॉटर असेल, सो इट इज डिस्क्राईब्ड ॲज मॉइश्चर कंटेंट किंवा वॉटर ॲक्टिव्हिटी. आता वॉटर ॲक्टिव्हिटी हे तुम्हाला मी लास्ट सेमिस्टरमध्ये सुद्धा शिकवलं होतं, तरी एक रिकलेक्शन म्हणून किंवा तुम्ही विसरून जाऊ नये. आता सगळेच पोरं विसरलेलेच असणार. आता लॉकडाऊन पिरियड झालं, अभ्यास तर बिलकुल केलेलाच नसणार. त्यामुळे हे तुमचं जरा समराईज करण्यासाठी मी वॉटर ॲक्टिव्हिटीसुद्धा पुढे कवर केलेली आहे. सो आता आपण टॉपिककडे वळूयात. सो द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन फूड इज डिस्क्राइब्ड ॲज मॉइश्चर कंटेंट ऑर वॉटर ॲक्टिव्हिटी दॅट इज डिनोटेड बाय AW ऑफ द वॉटर. So the moisture refers to the amount of water present in the food, while the water activity refers to the form in which the water exists in the food. आता आपल्याला हे माहिती आहे की फूडमध्ये कुठल्याही टाईपचं वॉटर प्रेझेंट असेल तर त्याला मॉइश्चर कंटेंट किंवा मॉइश्चर असं म्हणतात. पण एक्झॅक्टली वॉटर ॲक्टिव्हिटी आणि मॉइश्चरमधला काय डिफरन्स आहे की अमाऊंट ऑफ वॉटर जेवढी प्रेझेंट आहे, म्हणजे कितपत वॉटर प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मॉइश्चर कंटेंट. आणि कुठल्या फॉर्ममध्ये आहे, मग तो सॉलिड फॉर्म असेल, लिक्विड फॉर्म असेल किंवा गॅस फॉर्म असेल, कुठल्या फॉर्ममध्ये वॉटर प्रेझेंट आहे, दिस इज कॉल्ड ॲज वॉटर ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आता फॉर्म्स ऑफ वॉटरमध्येच पुढे मी कंटिन्यू केलं आहे. सो केमिकली ईच फॉर्म ऑफ वॉटर इज द सेम. म्हणजे H2O हा फॉर्म्युला जो आहे, केमिकल फॉर्म्युला आहे वॉटरचा, तो सेम आहे प्रत्येक फॉर्म ऑफ वॉटरमध्ये. बट द डिफरन्सेस एक्झिस्ट इन द फिजिकल अँड केमिकल कंडिशन्स इन विच द वॉटर कॅन एक्झिस्ट. दॅट इज द फॉर्म इन विच वॉटर अकर्स इन द फूड डिटरमाइन्स द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ फूड. म्हणजेच काय की आपण फूडची जी काही फिजिकल प्रॉपर्टी तयार करतो किंवा आपली जी काही स्टँडर्ड फिजिकल प्रॉपर्टी आपण फूडची ठरवतो, ती कशा पद्धतीने ठरवतो की वॉटर कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट केलेलं आहे, दॅट इज फिजिकल असेल किंवा केमिकल कंडिशन असेल, त्या फॉर्ममधल्या वॉटरनुसार आपण फिजिकल प्रॉपर्टी ऑफ फूड डिसाईड करतो. म्हणजे केमिकली कुठलाही स्ट्रक्चर त्याचं चेंज होत नाही, तेच असतं H2O, म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन ॲटम, हे तसंच असतं. पण ज्या फॉर्ममध्ये असेल प्रेझेंट, म्हणजे तो फिजिकल असेल किंवा केमिकल असेल, तर ह्या फॉर्ममध्ये आपण जी फिजिकल प्रॉपर्टी ऑफ फूड आहे ती डिटरमाइन करतो. सो आता फॉर एक्झाम्पल, फ्लुइड मिल्क अँड ॲपल्स कंटेन अप्रॉक्सिमेटली द सेम अमाऊंट ऑफ वॉटर बट हॅव डिफरंट फिजिकल स्ट्रक्चर. म्हणजेच काय की दुधामध्ये असलेली जो काही लिक्विड फॉर्ममधला वॉटर आहे ते, प्लस आपला ॲपल जे आहे, म्हणजे आपलं जे सफरचंद आहे, त्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे वॉटर कंटेंट आहे किंवा मॉइश्चर कंटेंट आहे, हे सेम असतं ऑलमोस्ट. पण हे दोघंही वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. एका फॉर्ममध्ये लिक्विडमध्ये आहेत आणि दुसऱ्या फॉर्ममध्ये ते एका बाइंड फॉर्म किंवा बाउंड फॉर्ममध्ये. सो हे जे काही डिफरन्स आहे फिजिकल स्ट्रक्चरचा, यावरून आपली वॉटर ॲक्टिव्हिटी किंवा मॉइश्चर कंटेंट हे डिफरन्सिएशन केलं जातं. सो आता कुठल्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं वॉटर फूडमध्ये, तर दॅट इज फ्री वॉटर, सेकंड वन इज बाउंड वॉटर अँड थर्ड वन इज ॲब्झॉर्ब्ड वॉटर. सो आता आपण एक एक करून ते बघूयात. सो द फर्स्ट वन इज फ्री वॉटर. आता फ्री वॉटर म्हणजे काय आहे की ते एकदम फ्रीली आपल्याला उघड डोळ्याने दिसतं की यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. आता वॉटर रिच जे फूड आहेत, म्हणजे कुठलंही आपण म्हणतो की वॉटर कंटेंट चांगलं आहे किंवा आपली बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी आपण कुकुंबर खाल्लं पाहिजे, म्हणजे काकडी, टरबूज, यामध्ये पाणी आहे प्रेझेंट, हे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. दॅट इज फ्री वॉटर. म्हणजे ते इझिली फ्लो होतं कट केल्या किंवा स्क्वीज केल्या. जसं आता इथं लेमन स्क्वीज केला आहे, म्हणजे लेमनमधला म्हणजे लिंबूचा जो ज्यूस आहे आपण जो स्क्वीज करतो, पिळतो, त्यामध्ये तुम्हाला दिसतं की तिथून लगेच इझिली तो ज्यूस बाहेर निघतो. म्हणजे ते वॉटर फ्री फॉर्ममध्ये आहे. त्याला थोडंसं आपण मेकॅनिकल हे केलं किंवा फिजिकली आपण त्याला थोडंसं स्क्वीज केलं तर त्यातून ज्यूस बाहेर येतो. म्हणजे ते वॉटर त्यामध्ये फ्री फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. सो मोस्ट वॉटर इन फूड इज कॉल्ड ॲज फ्री वॉटर.
सो द फ्री वॉटर इज लाईटली एनट्रॅप्ड अँड देअर फोर इझिली प्रेस्ड फ्रॉम द फूड. जसं हे लेमन आपण स्क्वीज करतो लेमन ज्यूस काढण्यासाठी, किंवा ऑरेंज ज्यूस काढण्यासाठी ऑरेंज स्क्वीज करतो, किंवा जे आपलं टरबूज आहे दॅट इज वॉटरमेलन, ते पण कट केल्या गेल्या त्यामधून ज्यूस बाहेर निघतो. सो त्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे वॉटर आहे ते फ्री फॉर्ममध्ये आहे. सो दॅट इज कॉल्ड एज फ्री वॉटर. सो इट ॲक्ट ॲज अ डिस्पर्जिंग एजंट अँड सॉल्वंट कॅन बी अँड कॅन बी रिमूव्ड बाय ड्राईंग फूड्स. म्हणजेच काय की हे जे काही वॉटर रिच फूड आहेत, म्हणजे मॉइश्चर कंटेंट हाय असलेले फूड आहे, जसं ऑरेंज असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल किंवा जे काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहे, त्यामध्ये बऱ्याच फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमध्ये फ्री फॉर्ममध्ये वॉटर असतं, जे आपण इझिली डिहायड्रेट करू शकतो. म्हणजे ते वॉटर कंटेंट आपण त्यातून डिहायड्रेशन किंवा ड्राईंग करून ते वॉटर त्यातून काढू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज फ्री वॉटर. आता मी जो स्पॉयलेजचा पार्ट तुम्हाला आधी सांगितलेला, त्यामध्ये बघा की फ्री वॉटरवरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स जास्त वर्क करतात. म्हणजे जसं ह्युमन बॉडीसाठी किंवा आपल्याला न्यूट्रियंट्स, त्यानंतर टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशन ह्या जशा सुटेबली आपल्याला असतात ग्रोथ होण्यासाठी, तसंच मायक्रो ऑर्गॅनिझमलासुद्धा त्या ग्रोईंग कंडिशन्स ज्या आहेत, म्हणजे न्यूट्रियंट असतील किंवा टेम्परेचर असेल किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशन असेल, हे सुद्धा त्यांनासुद्धा तेवढंच गरजेचं असतं. सो जर फ्री वॉटर हे आपलं त्यांना इझिली अवेलेबल होत असेल तर ते तिथे ग्रो होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपलं फूड जे स्पॉईल होतं किंवा फूड जे प्रिझर्व करायचं आपण म्हणत असतो, तर त्याची एक बेस्ट टेक्निक आहे डिहायड्रेशन. दॅट इज ड्राईंग ऑफ फूड. म्हणजे त्यामधलं जे काही वॉटर हे फ्री वॉटर आहे ते आपल्याला रिमूव्ह करून टाकायचं आहे. सो आता सेकंड वन बघूया, बाउंड वॉटर. आता फ्री वॉटर तर झालं, आता बाउंड वॉटर काय असणार? सो द बाउंड वॉटर इज द वॉटर दॅट रिमेन्स अनफ्रोझन ॲट टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस, युजली -20 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय की जे फ्री वॉटर आहे ती इझिली दिसतं आहे किंवा इझिली आपल्याला कळून येते की यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. पण हे जे बाउंड वॉटर आहे आपल्याला माहीत आहे की यामध्ये वॉटर आहे, पण ते फ्री फॉर्ममध्ये नाही दिसत आहे, ते एका बाउंड फॉर्ममध्ये दिसतं आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपली जेली आहे. आपण जेली कशापासून बनवतो? दॅट इज फ्रूट ज्यूसपासून बनवतो. पण आपल्याला इथे जेलीमध्ये फ्रूट कुठे ज्यूस दिसतं, कुठे लिक्विड दिसतो का? तर नाही दिसत. म्हणजेच काय की आपण त्यामध्ये एक असा काही एजंट टाकलेला आहे किंवा असं काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं आहे नॅचरल, ज्यामुळे ते वॉटर बाउंड फॉर्ममध्ये झालेलं आहे. म्हणजेच आपण त्यामध्ये काय टाकलं आहे? आपण त्यामध्ये शुगर ॲड केली आहे. सो शुगर बरोबर ह्या वॉटर जो काही ज्यूसमधलं प्रेझेंट आहे, त्या ज्यूसमधलं जे काही वॉटर आहे त्यांनी शुगरबरोबर बाइंडिंग केलेली आहे, ज्यामुळे ते एका बाइंड फॉर्ममध्ये आहे, जे आपल्याला बाहेर दिसत नाही किंवा ते स्क्वीज आउट होत नाही आहे जेलीमधून. सो हे बेस्ट एक्झाम्पल आहे जेलीचं. ऑल्सो इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर इन द फूड दॅट इज अनअवेलेबल ॲज अ सॉल्वंट. आता तुम्ही जेली पाण्यात मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर ते इझिली डायल्यूट होणार नाही किंवा डायल्यूट होणारच नाही. का? तर ते ऑलरेडी दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल बरोबर किंवा दुसऱ्या सबस्टन्स जे आहे आपली जी शुगर आहे त्याबरोबर त्यांनी बाइंडिंग केलेली आहे. म्हणजे ते अनअवेलेबल असतं दुसऱ्या कुठल्याही सबस्टन्सबरोबर डिझॉल्व्ह होण्यासाठी. सो दिस इज कॉल्ड ॲज बाउंड वॉटर. आता थर्ड वन आहे आपलं लास्ट, दॅट इज ॲब्झॉर्ब्ड वॉटर. ॲब्झॉर्ब्ड वॉटर काय आता? की जे वॉटर आपण ॲड तर केलं आहे आणि ते ॲब्झॉर्ब झालेलं आहे दुसऱ्या कुठल्या सबस्टन्समध्ये. त्याचं पण बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं गव्हाचं पीठ किंवा गव्हाचं कणिक मळत असताना जे कणिक मळतो, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्ब्ड वॉटर. दिस वॉटर असोसिएट इन लेअर थ्रू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स अराउंड हायड्रोफिलिक फूड मॉलिक्युल्स. म्हणजे जे काही हायड्रोफिलिक फूड मॉलिक्युल्स आहे, आता हायड्रोफिलिक म्हणजे काय? जे वॉटर लविंग मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये जाऊन ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स क्रिएट करतात, जेणेकरून ते त्यामध्ये ॲब्झॉर्ब्ड फॉर्ममध्ये असतं. दॅट इज द वॉटर इज हेल्ड टाईटली इन द सेल वॉल्स ऑर द प्रोटोप्लाझम अँड इट इज हेल्ड टाईटली टू द प्रोटीन्स. म्हणजे आता गव्हाच्या पिठामध्ये प्रेझेंट असलेले जे काही प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याबरोबर ते वॉटर टाईटली पॅक होऊन जातं किंवा टाईटली सेल वॉल्समध्ये त्या पॅक असतं. म्हणजेच ते ॲब्झॉर्ब्ड फॉर्ममध्ये होऊन जातं. आता इथे मी तुम्हाला इमेजमध्ये पण दाखवलं आहे की आपण गव्हाचं जेव्हा कणिक मळतो किंवा पोळीचं कणिक मळत असतो त्यावेळेला आपण त्यामध्ये वॉटर ॲड करतो. आता वॉटर ॲड केलं आहे म्हणून कणिकमधून पाणी सुटणार आहे का? तर नाही सुटत. म्हणजेच काय झालं की त्यांनी जे काही गव्हाच्या पिठामधले असलेले जे काही मॉलिक्युल्स आहे किंवा प्रोटीन्स आहे त्यांनी ते हायड्रोफिलिक आहेत, म्हणजे ते वॉटर लविंग आहेत, म्हणून त्यांनी ते वॉटर सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. म्हणजेच काय की द वॉटर इज इन द फॉर्म ऑफ ॲब्झॉर्ब्ड वॉटर. ओके. सो आता हे मी खूप बेसिक तुमचं कवर केलेलं होतं. तसं पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमचं जे काही वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ते सगळं कवर करणार आहे. सो
म्हणजे जे काही फूडचे बेसिक गोष्टी आहेत, प्रॉपर्टीज असतील, स्ट्रक्चर असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी समराईज करण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही स्कूल डेजमध्ये सुद्धा शिकलेले असणार, तर तुम्ही म्हणाल हे खूप बेसिक लेक्चर होतं, पण येस, इट वॉज फॉर यू टू समराईज ऑल दोज थिंग्स. म्हणजे तुम्हाला सगळं हे समराईज व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी इझिली कळल्या पाहिजे, म्हणून हे बेसिक लेक्चर होतं. आता पुढचं जे लेक्चर असणार आहे ते प्युअर वॉटर ॲक्टिव्हिटीवरती असणार आहे, की वॉटर ॲक्टिव्हिटी काय आहे, त्याचे स्ट्रक्चर्स काय आहे, त्यानंतर कुठल्या फॉर्ममध्ये वॉटर ॲक्टिव्हिटी किंवा कुठल्या प्रॉडक्टमध्ये किती वॉटर ॲक्टिव्हिटी असते, हे सगळं कवर केलेलं आहे. सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू.